नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये अतिशय लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी चीज शंकरपाळी पाहणार आहोत। तर दिवाळी फराळ म्हणू नका किंवा लहान मोठ्या भुकेसाठी अतिशय टेस्टी असे यम्मी चीज शंकरपाळी पाहणार आहोत। चवीला अप्रतिम आहे, बनवायलाही सोपे आहे, नक्की करून पहा। चला तर मग सुरुवात करूया। तर ते मी 2 मेजर कप घेतलेले आहे। 2 कप मैदा घेतलेला आहे। तर हे दोन्ही कप मी दाबून भरून घेतलेले आहेत। मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचे पीठ वापरले तरी चालेल किंवा 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचे पीठ घेतले तरी चालेल, पण ते छान चाळून घेणे। तसेच ह्यामध्ये प्रोसेस चीज घेतलेले आहे अर्धा कप, तेही छान किसून घेतलेले आहे जेणेकरून या पिठामध्ये छान मिक्स करता येईल। तसेच इथे सेमी मेल्ट असे बटर टाकलेले आहे 2 चमचे। तर हे सॉल्टेड बटर आहे, त्यानुसार इथे मिठाचे प्रमाण आपल्याला ठेवायचे आहे। तर मीठ टाकलेले आहे चवीनुसार आणि छान आपल्या ह्या पिठामध्ये मीठ, बटर व चीज मिक्स करून घ्यायचे आहे। तर इथे प्रोसेस चीजचाच वापर करा, मोझरेला चीज वापरू नये। तर पीठ छान एकसारखे मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला दूध टाकून ह्याचा घट्टसर असा एक गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे दुधाचाच वापर करा, पाण्याचा वापर करू नका। छान मस्त अशी चीज शंकरपाळी तयार होते। इथे हे पीठ मळण्यासाठी पाऊण कप मला दूध लागलेले आहे। तर घट्टसर असा गोळा मळून झाल्यानंतर हलके बटर लावून हे पुन्हा एकदा मळून आपल्याला हे पीठ 15 ते 20 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचे आहे। आणि 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ छान आपल्याला एकसारखे मळून घ्यायचे आहे आणि एका पोळीचा आकार होईल इतके पीठ घेऊन छान गोळा बनवून घेतलेला आहे। आणि हा गोळा मैद्यामध्ये हलकासा घोळवून ह्याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। आणि पोळी लाटताना शक्यतो कमीत कमी कोरड्या पिठाचा वापर करा, जेणेकरून आपले शंकरपाळी तळताना तेल खराब होणार नाही। तर अशा प्रकारे छान पातळ अशी पोळी लाटून घेत आहे। ही पोळी लाटताना आलटून पालटून पलटून लाटून घेतली तरी चालेल, पण हलक्या हाताने छान पातळ अशी आपल्याला ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे, जेणेकरून शंकरपाळ्या छान मस्त अशा बनतील। आणि इथे मी पिझ्झा कटरने अशा प्रकारे जो काही फुगीर भाग आहे तो कट करून घेते। तर इथे तुम्ही सुरीच्या किंवा ज्या आपण शंकरपाळ्या कट करतो त्या चिरणीने जरी तुम्ही कट करून घेतल्या तरी चालेल। आणि लहान आकारात ह्या चीज शंकरपाळ्या असतात, तर अशा प्रकारे छान याचे लहान आकारात मी कट करून घेत आहे। तर तुम्ही पाहिलं असेल मार्केटमध्ये जी चिझलिंग मिळते ती छान लहान मिनी आकारात असते। तर अशा प्रकारे मी कट करून घेते आणि एक्स्ट्राचे जे काही बारीक कट आहेत ट्रायंगलमध्ये ते काढून घेते। आणि अशा प्रकारे छान हे शंकरपाळ्या पूर्णपणे बनवून कट करून घेते। तर अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या मी लाटून कट करून घेतलेल्या आहेत। तर आता तळूया। तर इथे छान कडकडीत तेलामध्ये लो टू मिडियम आचेवर ह्या आपल्याला शंकरपाळ्या सोनेरी रंगावर तळायच्या आहेत। इथे पाहू शकता झाऱ्याच्या किंवा हाताच्या साहाय्याने या शंकरपाळ्या तेलात सोडायच्या आहेत, अजिबात एकमेकाला चिटकत नाही। अतिशय टम्म अशा फुगलेल्या चीज शंकरपाळ्या आहेत, नक्की ट्राय करा। तर पाहू शकता हलक्या सोनेरी रंग आल्यानंतर लगेच काढून घ्यायच्या आहे, कारण काढल्यानंतर त्याचा रंग हलका डार्क होतो। तर अशा प्रकारे ह्या शंकरपाळ्या 1 ते 2 मिनटांपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान तळून घ्यायच्या आहे। तळताना अजिबात गॅस फास्ट ठेवू नका, अतिशय लो टू मिडियम आचेवर ह्या शंकरपाळ्या हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत। तर इथे पाहू शकता अतिशय यम्मी टेस्टी अशा आपल्या ह्या चीज शंकरपाळ्या तयार आहेत। आणि ही रेसिपी जरा तरी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा। तर इथे पाहू शकता आपल्या ह्या टम्म फुगलेल्या छान यम्मी कुरकुरीत अशा चीज शंकरपाळ्या तयार आहेत। तर इथे पाहू शकता शंकरपाळ्या किती टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि छान कुरकुरीतही झालेल्या आहेत। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर नक्की लाईक अँड शेअर करा। पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत थँक्यू।